आली आली भाग्यलक्ष्मी। गोदात्या, त्याची गोदात्या कुठे गेली? आपली गाडी पण नाहीये। हो हो, गोदात्या इथेच असतील कुठेतरी, गाडी जवळच असतील त्या। हा, काय झालं? नाही आले अजून? अहो, मुहूर्त जवळ आलाय, भटजी सारखं विचारतात। येतील इतक्यात? अहो किती शोधलं आम्ही तुम्हाला। इथे आम्ही परत आलो तर गाडी कुठे दिसत नव्हती। मला सांगा ती कुठे गेला होता तुम्ही? हा गा गा गा, किती प्रश्न विचारशील। चला, आता आपल्याला वाट धरायला हवी। बसा बसा गाडी। आत्या, ही गाडी कोणाची आहे? ही आपली गाडी नाहीये। आपली गाडी नाहीये ही काशी। अग, माझा भाचा आलाय मुंबईवरून, त्याचीच गाडी आहे। दळाजीराव मोहित्यांचा निषेध असो। दळाजीराव हाय हाय, दळाजीराव मोहित्यांचा निषेध असो। मोहित्यांच्या कुटुंबाला आग लावून टाका। दळाजीराव हाय हाय। काय मूर्खपणा चाललाय? डोकं फिरलं का तुझं? मूर्खपणा? बरोबर, मीच तेवढा मूर्ख। आई बाप पाऊ वहिनी करत बसलो। वेळी समज दिली असती ना तुम्हाला, तर माझ्यावर असा अन्याय झाला नसता। धर्मा, कसला अन्याय झालाय तुझ्यावर? काय बोलतोयस तू हे? तुम्ही बोलू नका बाहेरची भाऊ काका। हो, माझं बाळ होतं तिच्या पोटात। मी तुला हजारदा सांगितलंय, मी तसं काहीही केलेलं नाहीये। या लवकर, बाकी काय बोलताय? अरे कुठे होता तुम्ही दोघं? आणि कामिनी वहिनी कुठे आहेत? सूर्या कुठे आहे? मुहूर्ताची वेळ टळते, सगळेजण वाट पाहतायत। आई आणि सूर्या भाऊजी आमच्या बरोबर नाहीयेत। तुमच्या बरोबर नाही आले ते? नाही। ते बघ ड्रायव्हर काका। काशी, तो बघ ड्रायव्हर काका। जगन, इकडे काय झालं म्हणून काय विचारतोस? या दोघांना डोंगरावर घेऊन गेला होतास, तिकडे सोडून का आलास? त्याचं काय झालं साहेब? काय झालं? मी पण काशीताई, तुम्ही इथपर्यंत कसे आलात? आता काय करणार, चालण्याशिवाय इलाजच नव्हता। चालता चालता निघालो आम्ही। लग्नात वेळ पोचतोय की नाही याची भीती होतीच आम्हाला, पण मग आम्ही भिराई आईचा धावा केला आणि अचानक समोर एक गाडी आली आणि त्यात गोदात्या होत्या आणि त्याच आम्हाला घेऊन आला। काय झालं बाई? गोदात्या, इकडे पण गोदात्या, इकडे पण गोदात्या। दोन दोन गोदात्या। गोदात्या, तुम्ही पुन्हा आला? सकाळपासून राहते, इथून हाका मारतायत, तिथून हाका मारतायत, आणि जंगलात कुठं जाऊ? आणि गाडीतून फिरलं तर राहिलंच दूर। अहो गोदात्या, असं काय करता? तुम्ही ती गाडी घेऊन आला होतात ना, तुमच्या भाच्याची, जो मुंबईहून आला होता, त्याच गाडीतनं तर आपण परत आलो। आमची गाडी नव्हती म्हणून। बघा त्या घेऊन जाय ना। होय होय, चला चला पोरं, चला, दिसलंय उशीर झालाय। काय का कामिनी, मुहूर्ताची वेळ टळत आली आहे। कुठे होता तितका वेळ? आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर दे। बघा त्या पाणी घेऊन या। काय झालं? घ्या। कामिनी, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही अजून। आता आमची गाडी वाटेत बंद पडली, त्याला आम्ही काय करणार? तर कोणाचे फोन्स लागत नव्हते, कोणाची मदत मिळत नव्हती तिकडे। तर मग कोणाबरोबर तरी निरोप पाठवायचा। एक कुत्रा नव्हता रस्त्यात, तुम्हाला बोलायला का? आली आली भाग्यलक्ष्मी।